यंदा मान्सून लांबल्यानं जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाणी साठ्यानं तळ गाठला होता। काळमावाडी धरणातील महापालिकेच्या उपसा केंद्राजवळचा पाणीसाठा तळाला गेल्यानं कोल्हापूर शहराला 13 जून पासून 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यात आलं होतं। जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे राधानगरी धरण सुमारे 62% भरलंय, पण काळमावाडी धरणात केवळ 31%च पाणी साठलंय। त्यामुळे जोपर्यंत दोन्ही धरणात 75% पाणीसाठा होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहरात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून 1 महिन्यानं पुढे गेला। त्यात भर म्हणून वळीव पावसानंही दडी मारल्यानं जिल्ह्यासह राज्यातील सर्वच धरणांची पाणी पातळी खालावली होती। त्यामुळे भीषण पाणी संकट निर्माण झालं होतं। कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काळमावाडी आणि राधानगरी धरणातील पाणीसाठा 20%पेक्षा खाली आला होता। त्यामुळे 13 जून पासून कोल्हापूर शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केलाय। काळमावाडी धरणातील महापालिकेच्या उपसा केंद्राजवळील पाण्यानं तळ गाठल्यानं 13 जून पासूनच काळमावाडी धरणातील पाण्याचा उपसा बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे। पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर आणि बालिंगा उपसा केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू करून संपूर्ण कोल्हापूर शहरात 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतोय। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन झालंय। त्यानंतरच्या 8 दिवसात जिल्ह्यात सरासरी 306 मिलीमीटर पाऊस झालाय। या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। राधानगरी धरणात सध्या 5.17 टीएमसी अर्थात 62% पाणीसाठा झालाय, तर काळमावाडी धरणात 7.80 टीएमसी म्हणजेच अवघं 31%च पाणी आहे। गेल्या 2 दिवसांपासून पावसानं पूर्णपणे उघडीप दिली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 25 जुलैपर्यंत पावसाची विश्रांती असणार आहे। त्यामुळे धरणं पूर्ण क्षमतेनं भरतील अशी स्थिती आज तरी नाही। त्यामुळे कोल्हापूर महापालिका पाणीपुरवठा विभागानं दिवसाआड पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। काळमावाडी धरणातून अजूनही पाणी उपसा सुरू केलेला नाही। दरम्यानच्या कालावधीत वादळी वाऱ्यामुळे काळमावाडीकडे गेलेल्या विद्युत वाहिन्यांवर झाडं पडल्यानं वाहिन्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय। हे काम पूर्ण झाल्यानंतर काळमावाडीतून पाणी उपसा केला जाणार आहे। पण काळमावाडी धरणात 75% पाणीसाठा होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहराला दिवसाआड पाणी पुरवठा सुरू ठेवावा लागणार असल्याची माहिती जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली। त्यामुळे कोल्हापूर शहरातील नागरिकांना उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे।